व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी आपल्या भारतीय प्रतिभेचा जागतिक स्तरावर डंख वाजवण्याचा दिवस. भाषणाची सुरुवात एका चारोळीने करते. गगनाला भिडली झेप ज्याची, गगनाला भिडली झेप ज्याची, विज्ञानाच्या पंखांनी नवा इतिहास घडवला ज्यांनी, आपल्या महान कर्तृत्वाने, आपल्या महान कर्तृत्वाने. मित्रांनो, आजचा दिवस केवळ सर सी.व्ही. रामन यांच्या रामानिकेतच्या शोधापुरताच मर्यादित नाही, तर तो आपल्या देशातील प्रत्येक त्या शास्त्रज्ञाला सलाम करण्याचा दिवस आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सर सी.व्ही. रामन यांनी जगाला सांगितले की समुद्राचे पाणी निळे का असते. प्रकाश विखुरण्याच्या त्यांच्या शोधामुळे भारताला विज्ञानातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. डॉक्टर होमी भाभा, ज्यांना आपण भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणतो, ज्यांच्यामुळे आज भारत अणुशक्तीचे स्वयंपूर्ण झाला आहे. डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना अंतराळ संशोधनाचे स्वप्न पाहिले, आज इस्रोच्या शिखरावर ते स्वप्न पोहोचले आहे. त्याचे बीज साराभाई यांनीच रोवले होते. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, आपले लाडकी मिसाईल मॅन, त्यांनी अग्नी आणि पृथ्वीसारखी क्षेपणास्त्रे बनवून भारताला संरक्षण क्षेत्रात महासत्ता बनवली. त्यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवले आणि ते सत्यात उतरायला सुद्धा शिकवले. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणत, स्वप्न ती नसतात जी आपल्याला रात्री पडतात, आपण ती सकाळी विसरतो. खरी स्वप्न ती असतात जी आपल्याला रात्री झोपू देत नाही. डॉक्टर जगदीशचंद्र बोस, ज्यांनी सिद्ध केले की वनस्पतींनाही भावना असतात आणि त्यांनाही जीव असतो. शून्याचा शोध लावून जगाला गणित शिकवले, शून्याचा शोध लावून जगाला गणित शिकवले. भारताच्या लेकरांनी विज्ञानाचे शिखर गाठले, विज्ञानाचे शिखर गाठले. मित्रांनो, आजही आपल्या देशात प्रतिभेची कमी नाही. चंद्रयान 3च्या यशाने आपण हे जगाला दाखवून दिले आहे की आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले देश आहोत. परंतु विज्ञान म्हणजे केवळ मोठे शोध नव्हे, आपल्या परिसरातील अंधश्रद्धा दूर करणे, कचरा व्यवस्थापन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय विचार करणे हे देखील विज्ञान आहे. एक विद्यार्थी शिक्षिका म्हणून मला तुम्हाला सांगावीसे वाटते की तुमच्यातला का आणि कसे विचारण्याचा मुलगा कधीही मरू देऊ नका. प्रश्न विचारा, कारण प्रश्न विचारणाराच उद्याचा शास्त्रज्ञ होतो. एक लहान मुलगा असतो बघा, तर त्याच्याकडे प्रत्येक वस्तू दिली किंवा लहान छोटी मोठी, तुमच्या घरात असेल कोणी, तर तो त्या वस्तूचे पूर्ण बारीक सारीक बघतो. ही वस्तू अशीच का, उलटी सुटली, पाक तो त्याला मोडून तोडून टाकतो. तर तो एक शास्त्रज्ञ झाला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे पाणी असं हलतच का, हात टाकल्यावर त्याच्यात, पाण्याच्या समोर उभं राहिलं तर आपलं प्रतिबिंबच त्याच्यात का दिसतं. बटन चालू केल्यावरच हा पंखा का फिरतो, हा पेन असं चालवलं तर त्याच्यातून शाईच का निघते, माईक वरती बोलल्यावर आवाज का मोठा येतो, असं बोलल्यावर आवाज का छोटा असतो. कारण की लहान लहान मुलांच्या मनात जी प्रश्न निर्माण होतात ना, ते आपण हास्यास्पद धरतो. मात्र जी त्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे विज्ञान. जे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात ते म्हणजे आपल्या उद्याच्या पिढीचे शास्त्रज्ञ. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानाने इतकी प्रगती केली की त्याच्यासाठी शब्द अपुरे पडतील आपल्याला. पण विज्ञानाच्या प्रगतीच्या या जोरावरती आपण कुठेतरी आपली स्वतःची जी मानवाची जी स्वतःची कंडिशन आहे ती धोक्यात टाकतोय कुठेतरी. कारण की मोबाईल संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण झाल्या, तंत्रज्ञान विकसित झाले, त्याच्यामुळे आपण खूप आळशी होत चाललोय असं मला वाटते. कारण की एका क्लिकवरती आपल्या जगभरात कुठलीही माहिती मिळते. साधं आपल्याला एखादं भाषण जरी हवं असेल तर आपण भाषण सर्च करतो आणि जेवढं भाषण आलं तेवढंच आपण करतो. पण आधी तसं नव्हतं. आधी मोबाईल नव्हता. आधी माहिती वाचण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी पूर्ण पुस्तक वाचावं लागायचं. त्या पुस्तकामध्ये त्याचे कार्य, त्यांची कारणमीमांसा, त्यांचे जीवनचरित्र, सर्व माहिती आपल्याला भेटत असते. पण आजकालच्या काळात आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हाच आपण मोबाईलवरती इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, रील्स इत्यादींच्या जाळ्यात अडकून राहिलो. तर उद्याच्या शास्त्रज्ञ आपल्याला भेटेल कसा, सांगा बरं मला. आधी 10वीला गेल्यावर
परीक्षा म्हणजे खूप मोठी परीक्षा असे वाटायची. आणि आधी ज्यांनी 10वी पास केली त्यांचं शिक्षण आणि आत्ताचं तुमचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण बरोबरीला आहे. कारण की त्यांनी, आज मी म्हणत नाही की आपण जे शिक्षण घेतोय ते कमी, कारण की त्यांच्या कष्टाच्या तुलनेत आपले कष्ट हे कुठेतरी कमी पडत आहे. कारण की सर्व आपल्याला आयतं भेटते. एक क्लिक केली भेटलं, एक सर्च केला भेटली माहिती आपल्याला. तर असे कुठेतरी आपण आळशी होत चाललो आहोत. आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे कुठेतरी आपलं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आपण शैक्षणिक जे आपलं नुकसान होते त्याचं कुठेतरी आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे तुम्ही तुमची 10ची एक्झाम राहील, 10ची एक्झाम चालू आहे आता, जे 8वी 9वीला आहे ते पुढे 9वीला 10वीला जातील. आणि आपण घरी गेल्यानंतर किती वेळ मोबाईलमध्ये घालवतो, किती वेळ आपण टीव्हीवरती घालवतो हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्या दिवसातील किती वेळ आपण अभ्यासासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी देतो हे देखील विसरेल लोक. आज विज्ञान दिवस आहे बरोबर. विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञानाच्या वरतीच किंवा शास्त्रावरतीच आपण बोलायला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते. एक तुम्ही मोटिवेशनल म्हणू शकता किंवा तुम्हा सर्व मुलींसाठी तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला काम येईल असं ज्ञान मी एक टीचर, एक शिक्षिका म्हणून, एक मोठी बहीण म्हणून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. हे बघा, प्रत्येक विद्यार्थी जेव्हा शाळेत शिकत असतो त्याच्या मागे तुमचं तर कष्ट असतंच शाळेत येण्या जाण्यामागे, पण तुमच्या आई वडिलांची धडपड त्याच्या मागे खूप जास्त असते. कारण की तुम्हाला एक पेन, एक बूट, एक शूज, युनिफॉर्म हे सर्व देण्यासाठी, तुमच्या सर्व सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी ते काय म्हणता, जे मला नाही मिळालं मी ते माझ्या मुलांना, त्या माझ्या मुलींना देईन. जे मला भेटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात. बाप आपला असतो तो स्वतःला पायाची चप्पल तुटली ना ती घेत नाही, पण आपल्या मुलीचं शूज जर थोडं त्याला फाटला दिसतं की आपल्या मुलीला किंवा एखादी वस्तू त्याला कमी दिसली तर तो ते आधी आणत असतो. आई असते दिवसभर ती घरी कामधंदा करते, आवरते, मुलगी अभ्यास करेल म्हणून ती घरातलं सर्व आवडतो. मात्र आपण काय करतो, तुला काही समजतं का ग, तुला काही समजतं, मी अभ्यास करते ना, तुला काही समजतं, इंग्लिशचा अभ्यास किती हार्ड असतो, आपण किती पाण्यात आहोत आपण वर्गात आपल्याला माहित असतं, पण घरी जाऊन आपण कोणाला हुशारकी दाखवतो, आपल्या आई वडिलांना. तर ते करू नका तुम्ही. त्यांनी शिक्षण घेऊ शकले नाही ते त्यांची ती परिस्थिती त्याला कारणीभूत होती, पण आता तुम्हाला सर्व ते एफर्ट्स देत आहे, तुम्हाला शिक्षणाच्या सोयीसुविधा ते उपलब्ध करून देत आहे. तर त्याच्या संधीचं तुम्ही सोनं करा. निश्चितच जन्माला आल्यावर आपण एक काम असं तरी केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या आई वडिलांची मान ही आपल्यामुळे उंच झाली पाहिजे. आपलं आयुष्य जातं, मी कोणाची मुलगी आहे, माझ्या वडिलांचं नाव आहे, त्यांची मुलगी मी, आपण अशी ओळख देतो. पण जीवनात एक क्षण असा आला पाहिजे की आपल्या बापाने, आपल्या आईने असं म्हटलं पाहिजे, ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. त्यांना अभिमान वाटला पाहिजे. असं एक तरी काम करा. मी म्हणत नाही की प्रत्येकाने मोठं सांग, एक जरी तुम्ही भाषणात जरी एक साधं प्रमाणपत्र मिळवलं किंवा एक तुम्ही हे मिळवलं तरी त्यांना खूप आनंद होतो. आणि त्या आनंदाची तुलना तुम्ही किती त्यांना संपत्ती दिली, किती पैसे दिले त्याच्याशी करू शकत नाही. तुम्ही निश्चितच मी जे तुम्हाला सांगितण्याचा प्रयत्न केला त्याचा तुम्ही उद्देश समजून घेणार आणि तुमच्या आई वडिलांचं महत्त्व समजून घेणार, त्यांची रिस्पेक्ट करणार आणि अभ्यासात अजून मन लावून अभ्यास करणार आणि आपल्या शाळेचं आणि तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करणार. आणि उद्याचे शास्त्रज्ञ देखील आज इथून एखादं बनू शकतं, देखील बनू शकता. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. इथे बोलण्याची मला संधी दिली त्यासाठी सर्व मान्यवरांचे, सर्व संयोजकांचे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मैत्रिणींचे देखील मी आभार मानते. थँक्यू.